आदिवासीच्या अशिक्षितपणाचा फायदा कसा घेतला जातो त्याचं हे जिवंत उदाहरण नंदुरबार जिल्ह्यातलं आहे। हो, म्हणजे अशिक्षितपणाचा गैरफायदा किंवा त्याच्यासाठी तो फायदा होता, त्याचं जिवंत उदाहरण हे नंदुरबार जिल्ह्यातलं आहे। कारण एकंदरीत आदिवासीला बिचाऱ्याला आदिवासीच्या जमिनीचा हक्क अबाधित ठेवणं हा सरकारचा नियम आहे, अधिकार आहे, कायदा आहे। असं असताना सुद्धा आदिवासीचं नाव अवॉर्ड निघेपर्यंत होतं आणि त्याच्यानंतर मात्र बिगर आदिवासीचं नाव टाकलं गेलं। उलट माजी महसूल मंत्र्याने आदिवासीचा विचार करून त्यांचं अपील फेटाळलेलं असताना एक संतोष कुमार म्हणून अतिरिक्त सचिव यांनी कुठला तरी एक निकाल असा दिला की त्याचा आधार घेऊनच हे प्रकरण आतापर्यंत शिजलं आहे। सर, माझी विनंती आहे सभापती महोदय की 8 कोटी रुपयाचा अवॉर्ड असताना 160 कोटी रुपयाचा त्याला वाढीव अवॉर्ड करण्यात आला फक्त 3 वर्षामध्ये। आणि आजही त्या माणसाचं समाधान झालेलं नाही, परत त्याचा अपील आहेच। तो तर म्हणतो मी 500 कोटी शासनाकडनं घेईल। म्हणजे शासनावर एकीकडे 10 लाख कोटीचं कर्ज असताना असेच जर प्रकरण होत गेले तर 15 लाख कोटी व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही असं मला वाटतं। आणि म्हणून माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की ब्रीफिंग घेताना सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल की हे प्रकरण सगळं गोलमाल आहे। आपसामध्येच खरेदीचे व्यवहार केलेले आहेत, एक मी दुसऱ्याला दिली, दुसऱ्याने तिसऱ्याला दिली आणि एवढी वाढीव खरेदी केली की ज्याच्यामुळे अवॉर्ड वाढला आहे। ही जमीन जेव्हा खरेदी केली त्यांनी तेव्हा ती अकृषिक म्हणून खरेदी केली होती, परंतु एकही तिथे इंडस्ट्री म्हणजे औद्योगिक अकृषी म्हणून केली होती, पण एकही इंडस्ट्रीज तिथे उभी राहिली नाही। फक्त त्याचा फायदा घेतला दर वाढवण्यासाठी आणि आज शासनाची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते। तर या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या सहाय्यक जिल्हाधिकारी पासून तर नोट पुटअप करणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत त्या सगळ्यांवर आपण कार्यवाही करणार आहात का आणि या प्रकरणाची सखोल SIT चौकशी करणार आहात का, हे माझे 2 प्रश्न आहेत महत्त्वाचे। सभापती महोदय, माननीय सूर्यवंशीजींनी जी लक्षवेधी आणलेली आहे, चंद्रकांत सूर्यवंशीजी यांनी एक मोठा भ्रष्टाचार या लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाच्या समोर आणलेला आहे। आणि खरं आहे की गंगापूर तालुका नवापूरमध्ये 45/3/8 क्षेत्र 5700 चौरस मीटर आणि दुसरं 45/4 क्षेत्र 8100 चौरस मीटर हे त्या ठिकाणी आदिवासीच्या नावाने होतं, गोविंद पोटल्या गावित आणि विलास विजयसिंग वळवी। पण या ठिकाणी नंतर मात्र एका तहसीलदारच्या आदेशाने हे क्षेत्र अग्रवाल यांच्या नावाने करण्यात आलं आणि नंतर मग याचं ॲक्विजिशन झालं आणि ॲक्विजिशनमध्ये पहिला तर अवॉर्ड हा 40,89,622चा होता, जो 2023 मध्ये पारित झाला होता। नंतर हा अवॉर्ड जो आहे तो औद्योगिक क्षेत्र म्हणून 8,10,00,000 रुपयात झाला आणि आता हा अवॉर्ड हे खरं आहे की हा 163 कोटीपर्यंत वाढवण्यात आला। यामध्ये सभापतीमध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहे की तहसीलदारचे जे अधिकार नव्हते ते अधिकार त्यांनी वापरले आहेत, कारण ADTPचे अभिप्राय घेऊन नंतरच आपण जमिनीचं कृषीपासून अकृषी करायची असेल, औद्योगिक करायची असेल, रहिवासी करायची असेल किंवा वाणिज्य करायची असेल, पण तसं काही झालं नाही। आणि मग मात्र खरं तर आदिवासीची नोंद बिगर आदिवासी करणे याचे वेगळे स्वतंत्र नियम आहे। या नियमांचं उल्लंघन करून या ठिकाणी थोडं एक क्वाशी ज्युडिशियल केसच्या माध्यमातून एक अपील ACS अपील व रिव्हिजनकडे आलं होतं, कारण हे शासनाकडे आलं। शासनाने ते हे अपील जेव्हा मंत्री महसूलकडे आलं 2024 मध्ये, त्यांनी खाली रिमांड केलं, म्हणजे अपील आणि रिव्हिजनच्या ACSला दिलं आणि अपील व रिव्हिजनच्या आमच्या ACSनी प्रधान सचिवांनी या ठिकाणी एक आदेश पारित करताना या ठिकाणी आदिवासीचे नाव कमी झाले आणि
बिन आदिवासी नावं त्या ठिकाणी आले. खरं तर ही कौशी जोडीची केस झाली होती. नंतर मात्र ही गोष्ट खरी आहे की या केसचं आर्बिट्रेशन अवॉर्ड जी जमीन संपादन झाली राष्ट्रीय महामार्गाकरता, राष्ट्रीय महामार्ग 6च्या चौपदरीकरणाकरता, तेव्हा एक आर्बिट्रेशन जिल्हाधिकाऱ्याकडे सुरू असताना, एखाद वेळी कुठलं आर्बिट्रेशन सुरू असतं तेव्हा खालचा अधिकारी सारा विषय स्टॉप करतात आणि कुठल्याही त्या केसला हात लावत नाही. पण या केसमध्ये वेगळं झालं आहे की 8 कोटीच्या जो निवाडा भेटला त्याचं आर्बिट्रेशन सुरू असताना खालच्या एका सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी सरसकट त्या ठिकाणी त्याचा पुन्हा निवाडा पारित केला आणि त्यातनं मग या ठिकाणी जे मोठी 159 कोटी रक्कम, ही रक्कम त्या ठिकाणी अवॉर्डमध्ये आली. पण आता ही मोबदला अजून वाटप झाला नाही आहे. एक चांगला आहे की अजून मोबदला वाटप झाला नाही. NH आणि नॅशनल हायवेनी त्याचा सिरियस दखल घेतली आहे. माझ्याकडे एक रिव्ह्यू त्या ठिकाणी पुटअप केला आहे. पण खरं आहे की एक याच्या ठिकाणी गंभीर म्हणजे 8 कोटी 40 लक्षावरनं 8 कोटी, 8 कोटीवरनं दुसरा निवाडा त्याच जमिनीचा 159 कोटी. त्यामुळे हे जे झालेलं आहे तर माननीय चंद्रकांत रघुवंशीची जी या ठिकाणी मागणी आहे की या प्रकरणामध्ये SIT व्हावी आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी, कारण याच्यामध्ये फौजदारी काही संशय आहेत, काही त्या ठिकाणी कौशी जोडीशील रेफरन्स आहेत, काही या ठिकाणी मोठे लॅकुनेज आहेत की आदिवासी जमीन नॉन आदिवासी करणे, बक्षीसपत्रावर अंमल घेणे. कारण एखादं बक्षीसपत्र आपण आदिवासी नॉन आदिवासीला कधीच त्या ठिकाणी ऑपरेट करत नाही, कारण त्याची एक कायदेशीर बाब आहे. कारण त्याला शासनापर्यंत यावं लागतं आदिवासी जमीन नॉन आदिवासी करण्याकरता. त्यामुळे गंभीर अनियमितता आहे. तर मी चंद्रकांत रघुवंशीजी, एक आपण विभागीय आयुक्त आपले प्रवीण गेडाम जे आहे यांच्या अध्यक्षतेखाली तिथले 3 अधिकारी, पोलीस अधिकारी एखादे, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याची SIT जाहीर करेल. पण याची SIT लावून महिन्याभराच्या आतमध्ये जर त्या ठिकाणी आमच्या त्या जो सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या ज्या काही अनियमितता त्यांनी केल्या आहेत किंवा काही या ठिकाणी गैरव्यवहार झाले आहेत का, या संपूर्ण बाबीची SIT चौकशी करून महिन्याभराच्या आतमध्ये या प्रकरणाची अंतिम कारवाई शासन करेल. सन्माननीय चंद्रकांत रघुवंशी. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की तोपर्यंत तुम्ही SIT कडनं चौकशी करता तर मी तुमच्या निर्णयाचं स्वागत करतो, पण तोपर्यंत या सहाय्यक जिल्हाधिकारी व संबंधित नोट पुटअप करणाऱ्या अधिकाऱ्यांना ताबडतोब तिथून बदलणार का? आणि सर, याच केसमध्ये माझ्या माहितीप्रमाणे LNGDचं सुद्धा मत होतं की अकृषक जरी जमीन झाली तरी आदिवासीचं नाव कमी करता येत नाही असा कायदा असताना फक्त एक बक्षीसपत्र करून घेतलं, दुसऱ्याच दिवशी त्याची नोंद केली, तिसऱ्या दिवशी अवॉर्डवर त्या नॉन आदिवासीचं नाव लावून घेतलं. हे सगळं एक रॅकेट आहे साहेब. आणि हे रॅकेट तुमच्या सुद्धा, कारण तुमची प्रशासनावर एवढी पकड असताना सुद्धा जर अधिकारी एवढी हिंमत करत असतील तर हे आव्हान आहे तुमच्यासाठी नाही, महाराष्ट्राच्या सरकारसाठी सुद्धा. आणि म्हणून माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की 36-2 कमी करायचे अधिकार कुणालाच नव्हते, म्हणजे त्या संतोष कुमार साहेबालाही नव्हते, पण त्यांनी करून टाकले. आणि त्याच्या निर्णयाचा आधार घेऊनच इथूनच सुरुवात झाली खरं म्हणजे या कांडाची. तर माझी विनंती आहे की सहाय्यक जिल्हा अधिकाऱ्यापासून तर नोट पुटअप करणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत त्यांची तात्काळ तेथून बदली करणार काय आणि मग SIT चौकशी आपण खरी करणार काय, कारण तरच नंदुरबार जिल्ह्याच्या खऱ्या आदिवासींना न्याय मिळेल असं मला तरी वाटतं. सभापती महोदय, याच्यात बदली करून किती त्या ठिकाणी मार्ग निघेल माहिती नाही. आपल्या त्या ठिकाणी जो शंका आहे की SIT चालू असताना तो अधिकार तिकडे पाहिजे की नाही. पण मला असं वाटतं की आपण महिन्याभराच्या आतमध्ये याचं फौजदारी आणि काही प्रक्रिया कराव्या लागतील का, किंवा या ठिकाणी जे सहाय्यक जिल्हाधिकारी त्यांनी जे खरं याच्यातलं मूळ काय की चंद्रकांत रघुवंशी आपलं म्हणणं बरोबर आहे की अपील आणि रिव्हिजन प्रधान सचिवांनी या ठिकाणी या आदिवासी जमीन नॉन आदिवासीला करण्याचा जो त्या ठिकाणी एक कौशी जोडीशीने आदेश पारित केला त्यावरनं या ठिकाणी हे नावं आलेत. आधी तर तहसीलदारनी चूक केली होती, ती चूक प्रांताकडे त्याला मान्यता दिली नाही
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली नाही त्या चुकीला. कारण पहिली चूक तहसीलदारने केली होती की त्याने बक्षीसपत्रावर नॉन आदिवासीचे नाव घेतले आणि मग ती अपील वरवर गेली, मंत्री महसूलपर्यंत आली. मंत्री महसूल यांनी ती वर्क केली प्रधान सचिव अपीलवर रिव्हिजनकडे. प्रधान सचिव अपील रिव्हिजननी ही मात्र कुठल्या आधारावरती कॉशी ज्युडिशियल आदेश पारित केला हे, कारण आता कॉशी ज्युडिशियलमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने काही चर्चा करता येत नाही फार, पण ठीक आहे. तरी याच्यामध्ये थोडा स्मेल आहे. याच्यामध्ये फौजदारी प्रकारचेही त्या ठिकाणी काही इश्यू झाले आहेत आणि ही गोष्ट खरी आहे की जोपर्यंत या केसचा म्हणजे SITचा रिपोर्ट आल्याशिवाय कुठलंही पेमेंट यांना होणार नाही. कुठलाही त्या ठिकाणी जो 159 कोटी रुपये जो निवाडा पारित केला त्याला आम्ही पैसे देणार नाही. मात्र जी गंभीर अनियमितता आहे की एखाद्या केसचं आर्बिट्रेशन सुरू असताना एखाद्या सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी, ते IS लेवलचे अधिकारी आहेत, त्यांनी या पद्धतीचा निवाडा करणे हे काही योग्य नाही, हे शासनाच्या लक्षात आलं आहे आणि त्यामुळे शासनाने त्यात गंभीर घेतलेला आहे. पण महिनाभराच्या आतमध्ये मी सांगितलं की प्रवीण गेडाम जे आपले विभागीय आयुक्त आहेत यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनी याच्यातला भरपूर पुढे गेले आहेत. ते प्रवीण गेडामच्या अध्यक्षतेखाली एक IPS ऑफिसर, एक इफिशियंट IPS ऑफिसर आणि या ठिकाणी जे काही त्यांना अधिकार लागतील एक 5 अधिकाऱ्यांची SIT तयार करून मी आजच मुख्यमंत्र्यांशी त्याच्यावर SITची सही घेऊन इथे सभागृहात घोषणा करील. परवाची छत्रपती संभाजीनगरची SIT आज मला वाटतं तयार होऊन जाईल. तर खरं तर हे महिनाभराच्या आतमध्ये रिपोर्ट तयार करून हे जे त्या ठिकाणी काम करणारे अधिकारी आहे यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, नियमाप्रमाणे यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळं एकदा पूर्ण फायनल रिपोर्ट तयार करून महिनाभराच्या आतमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये अंतिम चौकशी, म्हणजे याच्यात कुठलंही नाही, अंतिम चौकशी करून त्यावर काय काय कारवाई झाली हे मात्र सभागृहाला आपण अवगत करू.